कोकणातल्या वैभववाडी तालुक्यात सुरेशराव यांचं जुनं घर पण मजबूत. कौलारू छप्पर, अंगणात वडाचं झाड आणि घरात आत खोल रिकाम्या झालेल्या खोल्या. पण एकेकाळी याच घरात त्यांच्या मुलांच्या खोड्या घुमायच्या, बायकोची स्वयंपाकघरात बडबड असायची आणि त्यांच्या ऑफिसच्या कागदपत्रांचा पसारा असायचा. पण घरात आज फक्त असह्य वाटणारी शांतता होती. सुरेशराव यांची पत्नी कांता 4 वर्षापूर्वी अचानक हृदयविकाराने गेली होती आणि त्यांच्या लग्नानंतर पहिल्यांदा इतका मोठा विरह त्यांनी अनुभवला होता. त्यांची मुले दोघेही दूर राहत होती. त्यांचा मोठा मुलगा अभिजित पुण्यात नोकरी करत होता. त्याचं स्वतःचं तिथे घर देखील होतं. तर मुलगी प्रीती लग्न होऊन मुंबईमध्ये स्थायिक झालेली होती. दोघेही आपापल्या आयुष्यात व्यस्त होते. या परिस्थितीत सुरेशराव विचार करत होते की त्यांना दोष द्यावा का? पण कधी द्यावा असं वाटत असायचं तर कधी नाही असं वाटायचं. कारण त्यांचंही आयुष्य आहे. पण त्या आयुष्यात त्यांच्यासाठी जागा किती? हा प्रश्न मात्र त्यांना रोज पडत असायचा. सुरेशराव रोज सकाळी 5 वाजता उठायचे. ही त्यांची सवय पत्नीसोबत असल्यापासूनचीच होती. आता कांता नसली तरी सवय मात्र सोबत होती. घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात ती होती. तिच्या वापराच्या भांडी, वस्तू, स्वयंपाकघरातील तिचा आवाज, हॉलमधील तिचं विणकाम, तिच्या जुन्या साड्या. तिच्या गेल्यानंतर घर मोठं व्हायला लागलं होतं. भिंती दुरावल्यासारख्या वाटत होत्या. काही दिवसापासून त्यांना वाटत होतं की मुलाने त्यांना पुण्यात घेऊन जावं. पण जेव्हा अभिजित म्हणाला, "बाबा, तुम्हाला इथे कंटाळा येईल. छोटे रूम्स आहेत, सोसायटीना हवा नाही," तेव्हा त्यांना जाणवलं की मुले त्यांना त्यांच्यासोबत कोणी घेऊन जाऊ शकत नाही. कारण मुलगीही म्हणाली होती, "बाबा, मुंबईत राहणं तुम्हाला आवडणार नाही. आवाज, गर्दी, तुम्ही स्वतःला त्रास करून घ्याल." मग सुरेशराव गप्प राहिले. तिथेच ते मन मारून राहू लागले. दुपारच्या वेळी त्यांना जास्त एकटं वाटायचं. सूर्य तळपला की सावली लपते आणि माणूसही. आपलं मन रिकामं झालंय हे अधिक जाणवू लागतं. दुपारी ते एकटेच जेवण करायचे. त्यांची पत्नी कांता असताना जेवणात एक वेगळीच चव होती. जेवताना गप्पा मारायची. आता त्याच वाक्याची प्रतिध्वनी त्यांना छळायची. त्यांच्या घराच्या शेजारी सुमन काकू राहत होती. शांत, साधी, पण मनाने अत्यंत कोमल होती. त्यांना सुरेशरावांची काळजी वाटायची. ती कधी कधी विचारायची, "दादा, सकाळचं जेवण झालं?" "हो." "कसं तरी केलं." "कसं तरी केलं म्हणजे?" "एकट्याने करत बसू नका. आमच्याकडे या ना, मी वाढते." तेव्हा सुरेशराव कधी कधी जायचे देखील. पण त्यांना देखील संकोच वाटायचा. ते पाहून एक दिवस ती म्हणाली, "हे वय म्हणजे नदीचा उतार आहे दादा. वेग जास्त आणि आधार कमी. म्हणूनच एकमेकांना धरून चालावं लागतं." त्या क्षणी त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. एका दिवशी अभिजितचा फोन आला. म्हणजे रुटीन फोन तो साधाच होता. बोलणं चालू होतं. पण अचानक अभिजित म्हणाला, "बाबा, मी ठरवलं आहे की पुढच्या महिन्यात US ला जाऊन जॉईन होणार आहे. 4 वर्षाचा प्रोजेक्ट आहे." हे ऐकून सुरेशराव थांबले. त्यांना वाटलं की म्हणजे आता यापुढे फोन देखील येणार नाही. "काय? इतक्या लांब?" "हो बाबा, चांगली संधी आहे. पगार देखील छान आहे." "अरे हो, पण मग माझं काय?" असे अनावधानाने त्यांच्या तोंडातून हे वाक्य निघून गेलं. अभिजित काही क्षण गप्प राहिला. मग म्हणाला, "बाबा, तुम्ही मजबूत आहात. स्वतःची काळजी घेऊ शकता आणि ते तुम्हाला जमलं आहे. तसंही आम्ही व्हिडिओ कॉल करूच की." "व्हिडिओ कॉल?" तो शब्द त्यांच्या मनातून वारंवार घुमत राहिला. घरातल्या भिंतीही जणू विचारत होत्या की भिजलेल्या मनाला स्क्रीनचा काय आधार? त्या रात्री ते पहिल्यांदा खूप रडले. रात्री ते छपराकडे पाहत पडून राहायचे. घरभर पसरलेला शांत अंधार काही वेळाने भीतीदायक व्हायचा. पूर्वी कांता म्हणायची, "खिडकी लावून घ्या, गार वारा येईल." पण आता तोच वारा घरात फिरत होता. पण त्याला ऊब कुठून मिळणार होती? गावातल्या लोकांचं काय? ते सगळे बरेच दिवस पाहत होते की सुरेशरावांना भेटायला कोणीच येत नव्हतं. आणि मग एक दिवस ते कुजबुजू लागतात की सुरेशदादांना खूप एकटं वाटत असेल. मुले बघायला येत नाहीत ना. पण कोणालाही त्यांच्या मनातील वादळ माहीत नव्हतं. एका बाजूला ते मुलांची काळजी करत होते आणि दुसऱ्या बाजूला त्यांचा आत्मा मन बोलत होतं की मला आधार द्या. कोणीतरी माझ्यासोबत आयुष्याच्या शेवटच्या वाटेवर सोबतीने चला. पण वास्तवात पुरुषांच्या मनातील अश्रू कोणी पाहत नाही. एके दिवशी सुमन काकूने त्यांना जोरात हाक मारली, "दादा, दादा, जरा या बरं." ते पटकन गेले तर काकूंच्या घरात 2-3 लोक बसलेले होते. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता होती. "दादा, गावात सिनियर ॲक्टिव्हिटी सेंटर सुरू झाले. मोठी जागा आहे. व्यायाम, संगीत वर्ग, पुस्तक वाचन, सहली सगळं आहे. आपण दोघेही तिथे जाऊयात का?"
ते चकित झाले. मी तिथे काय करेन? काळजी करू नका, तेथे तुमच्यासारखे अनेक व्यक्ती आहेत. सुमन काकूंनी त्यांचा हात धरला. एकटेपणा हा रोग नाहीये दादा, तो इलाज मागतो. चला एकदा जगून पाहूयात. तेव्हा त्यांना जाणवलं की कधीकधी एक छोटं चल ना जीवनात मोठं दार उघडतं. मग ते हो म्हणाले. मनात संकोच होता, पण कोणीतरी हात देत होतं. त्या सिनियर सेंटरमध्ये त्यांची भेट होणार होती. त्यांच्यासारख्याच काही वेदनांनी जगणाऱ्या लोकांशी, काही नवीन चेहऱ्याशी, ज्यांना सध्या तरी अनोळखी म्हणता येईल, आणि एका अशा व्यक्तीशी जी त्यांच्या आयुष्यातील रिकामेपणात प्रकाश आणणार आहे. पण हा प्रकाश अचानक येत नाही. त्यासाठी आधी एक अंधार येतो, जो त्यांना हादरवून टाकणार आहे. एका आठवड्यानंतर सिनियर ॲक्टिव्हिटी सेंटर हे नाव तसं साधं, पण आत जाण्याआधीच सुरेश रावांच्या मनात एक विचित्र धडधड सुरू झाली. तेव्हा सुमन काकूंनी त्यांचा हात धरला. भिवू नको दादा, सगळे आपलेच वयाचे आहेत. मग ते मान हलवून पुढे निघाले. 2 मोठे दरवाजे हसत हसत स्वागत करणारे स्वयंसेवक होते. आत गेल्यावर त्यांना जाणवले की घरासारखं शांत नव्हतं. तिथे आवाज होता, हसणं होतं, बोलणं होतं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या वयाचे समजून घेणारी माणसे होती. तेथे कोणीतरी तबला वाजवत होतं, कोणी चित्र काढत होतं, कोणी वृत्तपत्रातील बातम्यांवर वाद घालत होतं, आणि एका कोपऱ्यात गप्पांची मैफिल रंगली होती. ते सर्व पाहून त्यांच्या डोळ्यात थोडी चमक आली. तेव्हा सुमन काकूंनी त्यांची ओळख करून दिली. हे दादा सुरेशराव माने, निवृत्त शिक्षणाधिकारी, अतिशय शांत मनमिळावू स्वभावाचे आहेत. सगळे त्यांच्याकडे हसून पाहत होते. मग एक माणूस उभा राहिला. मी मल्हार, आम्ही इथे व्यायाम आणि वाचन वर्ग चालवतो. तर एक आजीबाई पुढे आल्या. मी प्रतिभा गायकवाड, येथे बागकाम शिकवते. मग आणखी एक आजोबा आले आणि म्हणाले, मी शरद, येथे चहाचा कट्टा चालवतो. जास्त बोलत नाही, पण ऐकतो चांगलं. हा सर्वांचा परिचय त्यांनी अनोळखी वाटला नाही, तर त्यांना वाटलं की इथली माणसं माझ्यासारखीच आहेत, आणि याचमुळे काही दिवसात ते या ठिकाणी रमू लागले. पट्टा धरून चालणं, साधं स्ट्रेचिंग. ते पहिल्या दिवशी थकले, पण प्रयत्न करत राहिले. ते मनापासून हसत होते. असं हसू ते पत्नी गेल्यानंतर फार कमी त्यांनी हसलं होतं. दुपारचा चहा हे तर सेंटरचं हृदय होतं. ते गप्पा, राजकारण, भावनिक आठवणी, आरोग्य, औषधं, रेसिपी, नातवंड, हे सर्व चालू असायचं. ते सुरुवातीला शांत बसायचे, पण काही दिवसांनी त्यांच्याही बोलण्यात ऊब आली. आणि एकही दिवशी ती आली. दुपारची वेळ होती. सेंटरमध्ये मंद प्रकाश. दार उघडला आणि एक मध्यमवयीन शांत चेहऱ्याची स्त्री हळूच आत आली. तिचं वय साधारण 65 ते 67 असेल. केस पांढरे पण स्थिर. डोळ्यात एक खोल दुःख आणि एक विचित्र चमक होती. जणू तिने आयुष्याला जास्त जवळून पाहिलं होतं. तेव्हा मग स्वयंसेवकांनी तिची ओळख करून दिली. ही आहेत सुलभा, इथे नव्याने सामील होत आहेत. सुमन काकूंनी सुरेशरावांकडे पाहून हसत मिश्किल नजर टाकली, पण सुरेशरावांची नजर त्या स्त्रीवर खिळून राहिली. सुलभा शांतपणे बसली. पहिल्या दिवशी ती जास्त बोलली नाही. ती फक्त इतरांना पाहत होती. पण तिच्या नजरेत एक प्रश्न दडलेला होता. इथे मी आहे, पण खरंच मी कुणाची, कुणासाठी? तो प्रश्न सुरेशरावांना खूप परिचित होता. त्यांच्याही हृदयात तोच प्रश्न धगधगत होता. त्यानंतर 2-3 दिवसांनी दोघं एकाच वाचन गटात होते. एकदा एका कथेबद्दल चर्चा सुरू झाली होती. कथेत एक वृद्ध पुरुष पत्नीच्या मृत्यूनंतर तुटलेला असतो. सुलभा अचानक म्हणाली, कधी कधी माणसाच्या आयुष्यात एक क्षण येतो, ज्या क्षणी तो माणूस नसतोच, फक्त एक सावली राहते, आणि त्याला परत माणूस बनवायला कोणीतरी हवं असतं. हे शब्द सरळ साधे होते, पण तिच्या आवाजातील वेदना इतक्या खोल होत्या की सगळे गप्प झाले. तेव्हा सुरेशरावांनी तिला पहिल्यांदा नीट पाहिलं, आणि ते विचारात पडले. त्यांना जाणवलं की ही स्त्री देखील कितीतरी काहीतरी सहन करून आली आहे. त्या दिवशी त्यांच्या नजरा दोनदा भिडल्या, पण दोघांनीही लगेच नजर फिरवली. नवीन जवळीक आधार सोबत त्यांना हवी होती, पण दोघांनाही तिची भीती वाटत होती. मग हळूहळू सेंटरमध्ये चर्चा सुरू झाली. काही जण म्हणाले सुलभा विधवा आहे, तर काही म्हणाले तिचा नवरा जिवंत आहे पण तिला सोडलं, तर काही म्हणाले ती पुण्यात मुलाकडे होती पण तिला तिथे जपलं जात नव्हतं. हे सर्व सुरेशराव नुसते ऐकत होते. त्यांना अफवा नको होत्या, तर त्यांना सत्य जाणायचं होतं. हे फक्त तिच्या डोळ्यातील एकटेपणा ओळखत होते. एके दिवशी ते सेंटरमधून बाहेर फिरत होते. सुलभाई देखील तेथून चालत जात होती. दोघेही अनाहूतपणे एकाच दिशेने निघाले. सुलभा हलकच म्हणाली, तुम्हीही बाहेरही चालत जाता का? हो. मग थोडा वेळ शांतता. नंतर ती म्हणाली, एकट्या माणसाला शांततेचा आवाज देखील मोठा वाटतो. तर ते ऐकून त्यांच्या छातीत काहीतरी हललं. ते फक्त म्हणाले, हो, ते तर खरं आहे. एका दुपारी सेंटरमध्ये अचानक गडबड झाली. शरदराव धावत आले. सुलभाताई बेशुद्ध पडल्या आहेत. कोणीतरी पाणी आणा.
आणि ते ऐकून सुरेशराव धावत गेले. सुलभा बसलेली होती. चेहरा उतरलेला होता. श्वास दाब लागत होती. ठीक आहे, ती म्हणाली, पण स्पष्टपणे ठीक नव्हती. तेव्हा सुरेशरावांनी तिच्या हाताला आधार दिला. तो हात थरथरत होता, थंडीने नाही तर भीतीने. मग सेंटरवाल्यांनी तिला हॉस्पिटलमध्ये नेलं. सुरेशरावही मागे मागे गेले. सुमनने काही बोलावं अशी त्यांची इच्छा होती, पण त्यांना शब्द सापडत नव्हते. डॉक्टर म्हणाले, त्यांचा ब्लड प्रेशर खूप वाढला आहे. टेन्शनमुळे असावं. अजून काही तपासण्या कराव्या लागतील. टेन्शन. ती इतकी शांत दिसणारी स्त्री, तिच्या मनात एवढं वादळ असेल का? सुरेशरावांना कळत नव्हतं, पण एक गोष्ट मात्र जाणवत होती की ही स्त्री पूर्णपणे एकटीच आहे. डॉक्टरांनी सुलभाला विचारलं की कोणाला फोन करायचा आहे का? त्यावरती ती हसली, पण डोळ्यात वेदना होती. नाही, मला कोणी नाही. तिचे हे 4 शब्द थेट हृदयाच्या मध्ये घुसले. मला कोणी नाही. तेव्हा सुरेशरावांना वाटलं, मीही असंच कोणालाही न सांगता मरणार का? त्यानंतर सुलभा काकूंची तपासणी चालू झाली. सुरेशराव तिच्या जवळ बसून राहिले. ते पाहून सुलभा म्हणाली, तुम्ही निघा ना, मी ठीक आहे. तर ते शांतपणे म्हणाले, ठीक नसताना एखादा तरी सोबत असावा असं वाटतं ना. ती काही बोलली नाही, फक्त दूर पाहत राहिली. खिडकीबाहेर चंद्रकोर दिसत होती. दोघेही त्याच दिशेला पाहत होते, पण दोघांचेही मन पूर्णपणे अंधारात होते. काही तासांनी डॉक्टरांनी तिला डिस्चार्ज दिला, पण सुरेशरावांच्या नजरेत काळजी होती, ज्याची जाणीव सुलभालाही झाली. म्हणून ती म्हणाली, धन्यवाद. माझ्यासाठी कोणी थांबेल असं मला वाटलं नव्हतं. हे शब्द साधे पण वजन भारी व हृदयाला स्पर्श करणारे होते. असेच दिवस पुढे जात असतात. सुलभाताई हळूहळू बऱ्या होत होत्या. त्यांच्यात जवळीक वाढत चाललेली होती. पुढच्या दिवसांमध्ये सुलभा सर्वांसोबत उठबस करू लागल्या. सुरेशराव तिच्याशी जास्त बोलू लागले. ते दोघे जेव्हा टेबलावर बसायचे, तेथे इतरांना जाणवू लागलं की काहीतरी चाललं आहे. पण ते प्रेम नव्हतं, ना आकर्षण नव्हतं. तर ते होतं म्हणजे एकटेपणाने शोधलेलं सहकार्य. एकमेकांच्या जखमा ओळखणारी शांत सोबत होती. सुलभा तिचं दुःख सांगत नसे, पण सुरेशरावही त्यांचं सांगत नसे. पण दोघांच्याही नजरा एकमेकांना सांगायच्या की मी पण तुटलोय, तूही तुटली आहेस. चला, दोघे मिळून उभे राहूयात. नेहमीप्रमाणे त्या दिवशी चित्रकलेचा वर्ग चालू होता. सगळे आपापल्या चित्रात गडलेले होते. सुलभा मात्र खिडकीतून पावसाकडे पाहत होती. तिच्या डोळ्यात पाणी येत होतं. ते पाहून सुरेशराव जवळ गेले आणि हळूच विचारलं की काय झालं? ती म्हणाली, कधी कधी मन एवढं भारी होतं की तो भार श्वासातही जाणवतो. थोडी ती शांत झाली आणि मग कुजबुजली, माणसाला फक्त आधार, सोबत हवी असते, कुठल्याही वयात. हे शब्द ऐकून त्यांच्याही डोळ्यात पाणी आलं. त्या दिवशी पहिल्यांदा तिने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. कापऱ्या हाताचा स्पर्श दोघांसाठीही तो वेगळाच होता. ना प्रेमाचा, ना वासनेचा, तर तो होता सोबतीचा स्पर्श. असेच सेंटरमध्ये सगळे सुरळीत चालू होतं. सुरेशराव आणि सुलभांची जवळीक इतरांना जाणवत होती, पण कोणी त्यावर काही बोलत नव्हतं. दोघेही एकमेकांच्या सोबतीने हसणं, बोलणं, वाचन, गप्पा दिवसांवरील उदासी थोडी कमी करत होते. पण सुलभाच्या मनात अजूनही काही दडलेलं होतं. तिच्या चेहऱ्यावर शांतपणा होता, पण डोळ्यात खोल वेदना होत्या. ती नेहमी काहीतरी लपवत असायची, हे सुरेशरावांना जाणवत होतं. एक दिवस बागकामाचा वर्ग चालू होता. सगळे रोपं लावत होती. सुलभा रोपांची माती तोडवताना अचानक अजिबात शक्ती नसल्यासारखी खाली बसली. सुरेशराव धावत गेले. सुलभा, काय झालं? मग तिने दुर्बळ आवाजात म्हटलं, काही नाही, रक्त कमी आहे, डॉक्टरांनी सांगितलं होतं. ते चकित झाले. तुम्ही मला सांगितलं का नाही? ती शांतपणे म्हणाली, तुमच्याही आयुष्यात दुःख आहे. मी माझी ओझं तुम्हाला देऊ इच्छित नव्हते. ते ऐकून त्यांच्या छातीत वेदना उठली. ओझं म्हणते ती? पण माणसाची तर आधार असतात ना. मग ते म्हणाले, मी तुमचा कोण आहे? काही नाही. तर मग सांगायला हवं. ती त्यांच्या डोळ्यात बघत म्हणाली, तुम्ही कोण? कधी कधी रक्ताच्या नात्यापेक्षा दुःखात भेटलेली नाती जास्त खरी वाटतात. तेव्हा पहिल्यांदा त्यांना जाणवलं की हे नातं जवळीक नव्हतं. ते एक खोल, निःशब्द नातं होतं. त्यानंतर काही दिवसांनी सुलभाने स्वतःहून बोलण्यास सुरुवात केली. ती म्हणाली, माझा नवरा जगतो, पण माझ्यासाठी नाही. माझं लग्न झालं तेव्हा मी 20 वर्षांची होती. पहिल्या वर्षभरात सर्व ठीक होतं, पण नंतर तो दारू पिऊन मला मारहाण करायचा. कधी कारण नसताना. तिचा आवाज आता कापत होता, पण मी सहन केलं, कारण समाज आणि लग्न ही स्त्रीची जबाबदारी आहे असं शिकवलं होतं ना. त्यानंतर मुलगा झाला, त्याला वाचवण्यासाठी मी सगळं सहन केलं. सुरेशरावांच्या डोळ्यात वेदना भरली. एक दिवस त्याने इतकी मारहाण केली की माझं डोकं फुटलं. तेव्हा मी घाबरले, स्वतःसाठी नाही, पण माझ्या मुलासाठी. मग मी तेथून पळून आले, मुलालाही सोबत आणलं. ती थांबली, श्वास घेतला. मुलाला मी लहानाचं मोठं केलं. माझा मुलगा मोठा झाला, पण त्याला वाटलं की आई चुकीची आहे, कारण त्याच्या वडिलांनी त्याला पटवलं की तुझी आई आपल्याला सोडून गेली. मग मुलगाही निघून गेला आणि मी पुन्हा एकटी पडले. तिच्या शब्दामध्ये समुद्राइतकी वेदना होती. हे ऐकून सुरेशराव काही बोलू शकले नाहीत. त्यांनी तिचा हात पकडला. त्याच रात्री सुरेशराव आपल्या घरी गेले. तेव्हा ते अतिशय उदास होते.
त्यांना कांताची आठवण येत होती. तू असतीस तर मला काय करायला सांगितलं असतंस, असं त्यांनी आकाशाकडे पाहत विचारलं. त्यांना जाणवलं की ती कोणीतरी खूप जवळची होत चालली होती. पण हे वय, समाज, मुलं सगळं डोक्यात येत होतं. पुढील काही आठवड्यात ते दोघे सोबत वाचन करायचे, सोबत चहा प्यायचे, सोबत गावच्या रस्त्याने फिरायला जायचे, सोबत गप्पा, आठवणी, दुःख, हसणं. ते पाहून लोकांनी कुजबूज सुरू केली की सुलभाताई आणि सुरेशदादा जवळ येत आहेत का? पण या वयात? पण दोघांनाही याची काहीच वाटत नव्हते. कारण सुलभा म्हणायची की या वयात जवळ येणं म्हणजे शरीराचं नाही, मनाचं असतं. तेव्हा सुरेशरावही बोलायचे, हो, हेच खरं आहे. एक सकाळ अचानक सुलभाताईंची तब्येत बिघडली. त्या जमिनीवर पडल्या, श्वास अडखळला, चेहरा फिकट. डॉक्टरांनी ताबडतोब ॲम्ब्युलन्स बोलावली. हॉस्पिटलमध्ये घेतल्यावर कळलं की त्यांना कॅन्सर आहे आणि 3ऱ्या टप्प्यात आहे. ते ऐकून सुरेशराव अवाक झाले. तिने मला सांगितलं का नाही? त्यांच्या मनात प्रश्न पडला. तर डॉक्टर म्हणाले की तिला माहिती होतं, पण ती औषध देखील नीट घेत नव्हती. ती एकटी राहत होती ना. सुरेशराव सुलभाला भेटायला आतमध्ये गेले. ते तिच्या बाजूला बसले. तिने डोळे अर्धे उघडून म्हटलं, तुम्हाला कळू नये म्हणून लपवलं, कारण तुम्हाला त्रास नको म्हणून. त्रास? त्यांचा आवाज तुटला. ती शांत हसली, पण ते हसू कायमचं नसेल हे त्यांना जाणवत होतं. त्यानंतरचे काही दिवस हॉस्पिटलमध्ये गेले आणि सुलभाची प्रकृती झपाट्याने खालावत होती. ती आपलं कधी दुःख सांगत नसे, फक्त शांत बसून त्यांचा हात धरत असे आणि म्हणायची, सुरेशराव, या वयात प्रेम नको, पण आधार, सोबत हवी होती. ती मला तुमच्यात मिळाली. तर तो म्हणायचे की मी उशिरा आलो, मला क्षमा कर. ती डोळे पुसत म्हणायची, नाही, तुम्ही अगदी योग्य वेळेत आलात. त्यामुळे अजून थोडं जगण्याची इच्छा निर्माण झाली होती. आणि आयुष्याचे शेवटचे क्षण तरी आनंदाने, समाधानाने गेले. कधी-कधी काही वेळा ती त्या आजाराने, वेदनेने त्रस्त व्हायची. तो तिला शांत करत असायचा. तिचा हात चोळायचे, तिचे केस अलगद कुरवळायचे. तेव्हा सगळे हॉस्पिटलमध्ये लोक म्हणायचे की हे दोघे पती-पत्नी आहेत का? ते फक्त शांतपणे बोलायचे की आम्ही पती-पत्नी नाही, पण मनाच्या गाठी कोणत्याच कागदावर लिहिलेल्या नसतात. एका रात्री ती खूप अत्यंत शांत होती. सुरेशरावांनी तिचा हात धरला. तिने हलकंच त्यांच्या हाताला दाब दिला. सुरेशराव, हो सुलभा, तुम्ही आलात हेच माझ्यासाठी पुरेसं झालं. सुलभा, कधी-कधी काही नाती आयुष्य नाही बदलत, पण शेवट बदलून टाकतात. मग ती थोडी थांबली, खोल श्वास घेतला. खरंच माझ्या शेवटच्या क्षणी मी एकटी नाही, हे सत्य तुम्ही मला दिलंत. ते डोळ्यातून पाणी थांबवू शकत नव्हते. ती म्हणाली, जर पुढचा जन्म असेल, असं काही असेल तर आपण लवकरच नक्कीच भेटूत. आणि पुढच्या काही क्षणात तिचा हात त्यांच्या हातातून हळूहळू सुटला. अत्यंत शांतपणे सुलभा सर्वांना सोडून निघून गेली, पण एकटेपणा नाही, तर सोबत घेऊन. तिच्या अंत्यसंस्कारावर सुरेशराव व सेंटरमधील मंडळी उपस्थित होते. तिचे कोणीही नातेवाईक नव्हते. तेव्हा त्यांना वाटलं की एका परक्या स्त्रीने माझ्या आयुष्यात इतकं स्थान कसं मिळवलं. पण परके आणि आपले हे समाजाचे शब्द आहेत, मनाने ते लागू होत नाहीत. सुलभाच्या निधनानंतर काही दिवस केंद्रात गडबडच झाली. तेथील सर्वांना तिची आठवण येत राहिली आणि सुरेशराव तर ते गप्प शांतच होते, पण तुटलेले नव्हते. ते सेंटरला रोज जात होते. तेव्हा लोक म्हणाले की दादा, तुम्ही थोडी विश्रांती घ्या. पण ते म्हणायचे, इथे ती बसायची, इथे ती हसायची, इथे ती जगली आणि मी तिच्या आठवणींना सोडणार नाही. काही महिन्यांनी सुरेशराव एक दिवस घराजवळील तुळशीपाशी बसून होते. त्यांना जाणवलं की एकटेपणा आता तितका भयानक वाटत नाही, कारण तो एकटा होता, पण रिकामा नव्हता. कोणी गेलं होतं, पण काहीतरी देऊन त्यांच्या हृदयात शांततेचा दिवा लावून गेलं होतं. मग त्यांनी स्वतःशी म्हटलं की सुलभा, तू शेवट दिलास, पण सुंदर दिलास. मग ते तेथून उठले. हळूहळू सेंटरकडे चालू लागले. त्यांच्या पावलांवर एक विचित्र ठामपणा होता. मन म्हणत होतं की आता आयुष्य उरलं ते लोकांसाठी, सहवासासाठी आणि तिच्या आठवणींसाठी जगा. कारण एकटेपणाच्या शेवटी नेहमीच कोणीतरी भेटतं. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.